नमस्कार. मी राजसाहेब ठाकरेंचा कडवट महाराष्ट्र सैनिक गणेश विठ्ठल बनकर. आपण खारघर शहरात उभा आहोत. मलनिस्सारण विभाग सांडपाणी. मी 70 MLDचं आहे, समोर 100 MLDचं आहे. मागच्या 5 ते 6 वर्षापासून आपण इथे यासाठी पाठपुरावा करत आहोत. गेल्या 5-6 वर्षापूर्वी इथे पंप बंद पडले होते, 6 पंप. प्रत्येक वेळा अधिकाऱ्यांना, प्रशासनाला, शासनाला आम्हाला दाखवून द्यावं लागतं की तुमचं हे भोंगळा कारभार. आजही तशीच बोंब आहे. ह्या अख्ख्या परिसरात तुम्ही बघत असताल, वास्तव्याला लोक राहतात, भरपूर अधिकारी राहतात इथे. बाजूला उच्च माध्यमिक शाळा आहेत आणि सगळे शासकीय, निमशासकीय सगळे अधिकारी राहतात. एवढा प्रदूषण इथे निर्माण आहे. अख्ख्या दिवसभरात इथे एवढं प्रदूषण होतं की लोकांना राहणं, जगणं मुश्किल झालं आणि इथं लहान लहान मुलांचा जीव धोक्यात जातो आहे. आज आपण कित्येक वर्षापासून पत्रव्यवहार करतो आहे, आंदोलन करतो आहे, पण हे गेंड्याचे कातडे असलेलं प्रशासन, शासन, अधिकारी जागे होत नाहीत. आपण यांच्यावर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला आहे. कारण सिडकोला आपण शहराचे शिल्पकार बोलतो, पण शिल्पकाराला एवढं माहीत नव्हतं का की ही वसाहत आहे. वसाहतीपासून, शहरापासून दूरवर हे मलनिस्सारण केंद्र हवं. हा एवढा दुर्गंधीचा वास येतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे, हे पाणी अख्ख्या शहरभर फवारणी केलं. तो पण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मी. म्हणजे विष्टेचं पाणी तुम्ही फवारणी करता झाडांवर आणि म्हणता की धूळ उडते म्हणून आम्ही हे पाण्याचं पावर. ह्यात काही प्रक्रिया, कुठलं केमिकल आणि फिल्टर केलेलं नाही पाणी. हे विष्टेचंच पाणी मारतात. जर तुम्ही फिल्टर केलेलं आहे, प्रक्रिया केलेली आहे, त्याचा लॅब रिपोर्ट द्या, त्यांचं मला एक म्हणणं आहे. आणि या अधिकाऱ्यांना सिडको, महानगरपालिका, MPCB चे जे अधिकारी आहेत त्यांना मी आग्रहाचं निमंत्रण देतो. 24 तास इथे थांबायचं, तुमचा खाण्यापिण्याचा, राहण्याचा आणि 1 दिवसाचा जो पगार आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना देईल. बघा इथं राहून काय वातावरण आहे, ग्राउंड लेवलला काय असतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या आठवड्यात महानगरपालिकेला माझी वसुंधरा म्हणून 7 करोड भेटलेले आहेत. पुराव्यासहित बोलतोय आणि जबाबदारीने बोलतोय. मी महाराष्ट्र सैनिक आहे, राजसाहेबांचा कडवट. ह्याच्या पुढचं आंदोलन तीव्र असेल आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर सिडको, महानगरपालिका, MPBCचे अधिकारी जबाबदार असतील. तत्काळ इथून हे स्थलांतर करावं वसाहतीपासून. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
तर फक्त खारघर सिटी नाही तर सिटीमधली झाडंही स्वच्छ करतात ते. हा फवारा मारला जातोय झाडांवर हिरवीगार दिसण्यासाठी. हिंद दी चादर या कार्यक्रमामध्ये 20 लाखाहून अधिक लोक येणार आहेत. तर सर्व पॉलिटिक्स लीडर या कार्यक्रमामध्ये असणार आहेत.